तर मित्रांनो, आज आपण जात आहोत हरिचरणगिरी बीचला. एक असा बीच, एक असा हिडन बीच जो अजूनही टुरिस्ट मॅपवर दिसत नाही. चला. हा बीच वेंगुर्ला तालुक्यातील केळूस गावाजवळ मोबार भागात आहे. वेंगुर्ल्यापासून साधारण 15 ते 20 मिनिटाचा प्रवास आणि तुम्ही थेट समुद्रासमोर. जर तुम्हाला वाटत असेल की कोकण म्हणजे फक्त प्रसिद्ध समुद्र किनारे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहाच. तर फायनली मी हरिचरणगिरी बीचला पोचलो आहे. सगळीकडे मला विचारत जावं लागलं, एवढा हिडन बीच आहे खरं सांगतो. आणि जो काय व्ह्यू आहे थांबा दाखवतो. हरिचरणगिरी बीच म्हणजे लांब पसरलेला किनारा, मऊ वाळू आणि समोर अथांग अरबी समुद्र. इथे आल्यावर सर्वात आधी जाणवतं ते म्हणजे शांतता. ना मोठी हॉटेल्स, ना मोठे दुकाने, फक्त निसर्ग आणि तुम्ही. हा समुद्र नाहीये, हा शांततेचा अनुभव आहे. सिंधुदुर्गातला असा बीच जिथे गर्दी नाही, आवाज नाही, फक्त निसर्ग आहे. या समुद्र किनाऱ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याची स्वच्छता आणि शांत वातावरण. इथे येणारे लोक कमी आहेत, म्हणून फोटो काढायला, व्हिडिओ शूट करायला हा बीच एकदम परफेक्ट आहे. तर हा समुद्र आणि ह्याच्या मागच्या साईडला खाडी आहे. तिकडचा व्ह्यू पण खूप छान आहे. नारळाची बाग आहे, त्याच्या पुढे पाणी आणि सुंदर सुंदर पक्षी इकडे आहेत. जर या बीचला तुम्ही कधी आलात, कधी तुम्हाला हा बीच सापडला, तर एक काळजी घ्या की ह्या बीच मध्ये जास्त आतमध्ये तर मुळात जाऊच नका. मी तर म्हणेन निसर्गाचा आनंद घ्या, पाण्यात प्रत्येक वेळी जायची गरज नाहीये. कारण मी तुम्हाला दाखवतो याचा उतार किती आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल का मला माहिती नाही, पण प्रॉपर असा शेप आहे. लगेच तो खोल असणार आहे आतमध्ये, त्यासाठी पाण्यात उतरणं टाळा. आजूबाजूचा निसर्ग फोटो व्हिडिओज मध्ये खूप मजा आहे. कधी कधी माणसाला गर्दीपासून दूर फक्त स्वतःसाठी वेळ हवा असतो, आणि हरिचरणगिरी बीच तो वेळ तुम्हाला नक्की देतो. हा बीच फक्त फिरायला नाही, तर मन शांत करायला आहे. सकाळी सूर्य उगवतानाचा रंग आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या छटा, हे दृश्य शब्दात सांगणं कठीण आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा बीच? मला तर एकदम भारी वाटतंय इकडे येऊन. मी संध्याकाळी 4 वाजता इथे पोचलो आणि आत्ता जवळपास 6 वाजत आलेत. पण हा जो टाईम होता हा खूप असा जास्त वाटला. मी खूप वेळ इथे राहिलो, मला असं वाटलं, आणि खूप शांत वाटलं. कोणी नाही आहे या बीचवर. हा खरा मला हिडन बीच वाटला, खूप भारी. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोकणातल्या अशा सुंदर जागा मी बघायला नक्की जाईन आणि तुम्हालाही दाखवेन. तर बाय बाय.